जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कासारखेडा येथील 54 वर्षीय इसमाच्या बँक खात्याशी लिंक असलेला मात्र अनेक दिवसांपासून रिचार्ज न झाल्यामुळे उपयोगात नसलेला नंबर बंद पडला होता। तोच नंबर दूरध्वनी कंपनीच्या तत्सम अधिकारातून नव्याने लातूर जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या नावावर आता सुरू झाला होता। या क्रमांकावर सदर व्यक्तीने फोन पे सुरू करून तत्कालीन ग्राहकाच्या स्टेट बँक शाखेला तो क्रमांक लिंक असल्या कारणाने त्या ग्राहकाच्या खात्यात असलेली एकूण 75,000 रुपये एवढी रक्कम हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार कासारखेडा येथील राजू निजाम तडवी वय वर्ष 54 राहणार किनगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत असलेल्या खात्याला त्यांनी यापूर्वी जोडलेला मोबाईल क्रमांक लिंक झाला होता। मात्र त्यांचा तो मोबाईल क्रमांक काही दिवसांपूर्वी नॉन युजेसमुळे मोबाईल कंपनीद्वारे त्यांच्या नावावरून कायमचा बंद झाला होता। मात्र तोच क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी अद्याप तसाच लिंक राहिला होता। काही महिन्यांनी हाच बंद पडलेला मोबाईल क्रमांक लातूर तालुक्यातील शिरूरच्या एका भीमराव खंडू काळे नामक व्यक्तीच्या नावाने नव्याने सुरू केला गेला। या क्रमांकावर त्यांनी फोन पे अकाउंट सुरू करून राजू तडवी यांच्या बँक खात्यात असलेले 75,000 रुपये परस्पर काढून घेतले। याची माहिती राजू तडवी यांना मिळताच त्यांनी संबंधित भीमराव काळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व त्यांनी काढलेले पैसे परत करण्याची विनंतीही केली। मात्र शिरूरच्या काळे यांनी टाळाटाळ केल्याने अखेर तडवी यांनी या प्रकरणी भीमराव काळे यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत। घडलेल्या या घटनेवरून बँक खातेधारकांनी लिंक असलेला मोबाईल क्रमांक बंद पडल्यास तात्काळ नजीकच्या बँक शाखेशी संपर्क करून आपल्या खात्यातून काढून टाकावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी, यावल।